नमस्कार मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात आम्ही देवदर्शनाने आणि धमाल मस्तीने केलेली आहे नभा ग्रुपसोबत. तुम्हीही चला आमच्यासोबत देवदर्शनाला. बघा आम्ही कुठे कुठे देवदर्शनाला गेलो आणि कशी कशी मजा केली. तर 2 भागामध्ये हा व्हिडिओ आपणासमोर आम्ही सादर करत आहोत. चला पाहूयात. आता आम्ही आलेलो आहोत सिद्धटेकच्या सिद्धविनायक गणपतीला. आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही महाद्वारमधून आत्ताच आलेलो आहोत. दर्शनही घेऊन आलो आणि आता निघालेलो आहोत आम्ही गोंदवलीकडे. माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे ज्योती दातार. दर्शन छान झालं ना. सिद्धटेकला गणपतीचे दर्शन घेतले. त्याच ठिकाणी गणपतीचा प्रसाद म्हणून आम्ही तिथे भोजन केलं आणि आता आमचे प्रस्थान निघाले आहे गोंदवलीकडे. रस्त्याने आम्ही केलेली आहे धमाल. चला तर मग.
वसुलीला हे इथे असं करा दादा. दोघं गळ्यात गळा घाला जरा फोटो येऊ द्या छान वेगळ्या बहिणीची. भारी भारी. आम्ही सर्वजण 5 ते 5:30च्या दरम्यान गोंदवलेला पोहोचलो आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं दर्शन देखील घेतलं. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य होतं त्या त्या ठिकाणी आम्ही फोटोग्राफी केली आणि जिथे अलाउड नव्हतं तिथं आम्हाला फोटोग्राफी करता आली नाही. तर अशा प्रकारे आम्ही भगवंताचं दर्शन घेतलं आणि लोण्याचा प्रसाद दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा काकडा आरती, त्यानंतर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ब्रह्मचैतन्य महाराजाच्या भक्तिमय ॲक्टिव्हिटीज भक्तांनी केल्या आणि आम्ही लोण्याचा प्रसाद घेऊन त्यानंतर नाश्ता केला आणि पंढरपूरकडे रवाना झालो. आम्ही देखील भक्तिमय ॲक्टिव्हिटीजमध्ये रंगून गेलो होतो. पहा तर कसे आम्ही रंगून गेलो आणि आम्ही पण तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत बघा. दादांना या म्हणा. जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम. लोणी हवय लोणी हवय कोणी देता का लोणी कोणी देता का लोणी. छान. तू खायव साखर लोणी माझ्या बाळा. जय जय राम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. पंढरपूरला विठू माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिरातच बऱ्याच महिलांनी फुगड्या खेळलेला आहे. महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि पुरुष मंडळी देखील मागे नव्हती. त्यानंतर आम्ही दुपारची वेळ होती आणि जेवणाची वेळ झालेली होती. सगळ्यांनाच भूक लागलेली आणि मग पंढरपूरच्या राजभोग हॉटेलमध्ये आम्ही जेवणाचा आनंद घेतलेला आहे. विठोबा रुक्माईच्या पोजमध्ये अचानक पुण्याहून आलेले लता जवंजाळ आणि तिचे मिस्टर हे दोघे यांनी अगदी विठोबाची पोज करून जेवणाचा आनंद घेतलेला आहे. सगळेच जण मनसोक्त असं छान जेवण जेवत होते आणि जेवणाचा सुंदरतेचा आणि चवदार भोजन
याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत नरसोबाची वाडी, त्या ठिकाणी नरसिंहाचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर, त्या दत्ताच्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत. आणि आम्ही दर्शन घेणार आणि मग कोल्हापूरकडे तसं पाहायला गेलं तर आम्ही सर्वच सिनियर सिटीजन होतो, पण आमच्यामध्ये अगदी कळसळून उत्साह संचारलेला होता. आणि त्या आनंदात उत्साहात तुमचं झालं सगळं जेवण? वर्षामध्ये तुमचं जेवण झालं? सहल आयोजित केली आणि सहल एन्जॉय देखील केली. नरसोबावाडीला आल्यानंतर ज्या ठिकाणी 5 गंगेंचा पंचगंगेचा म्हणजे संगम झालेला आहे, तिथे सगळ्यांनी काहींनी स्नान केले तर काहींनी हातपाय धुवून डोळ्याला पाणी लावले आणि श्री दत्ताचं दर्शन घेतलं व आम्ही कोल्हापूरकडे रवाना झालो. कोल्हापूरला आल्यानंतर आम्ही गोविंदपुरम हॉटेलमध्ये सात्विकतेचं जेवण केळीच्या पानावर केलेलं आहे. जेवणाचा आनंद घेतला, सगळ्यांना जेवण आवडलं आणि ह्या रात्रीच्या जेवणानंतर आमच्या ह्या दिवसाची मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्याचे. तर मंडळी, अशा प्रकारे आमचा पहिला भाग देवदर्शनाचा संपलेला आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.